फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली। खासदार असा उल्लेख करत धनंजय मुंडे यांचा निंबाळकरांकडे रोख पाहायला मिळतो, तर दोषींवर कारवाई होणार असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले। फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात एकीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे आणि असं असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंनी मात्र या प्रकरणातील खासदार असा उल्लेख करत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे। काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत। इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय। तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत। आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत। काही बाकी राहिली असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं। म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही। त्यामुळे सध्या अटकेतल्या आरोपींपलीकडे या प्रकरणाचा तपास होणार का? आरोपींना कुणाचा राजकीय आशीर्वाद होता याची चौकशी होईल का हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। फलटणमध्ये तिचे स्वतःचं घर असताना ती त्या हॉटेलमध्ये का गेली? मुद्दा क्रमांक 4, ज्या हॉटेलमध्ये ती गेलेली आहे ते हॉटेल नेमकं रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्याच कार्यकर्त्याचं निघतं, ज्याच्यामध्ये रात्री 1 वाजता ती जाते। प्रश्न 5वा, तिची डेड बॉडी तिचे नातेवाईक येण्याच्या आधी का उचलली गेली? का थांबला नाहीत तुम्ही? अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात। नेहमीप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी 1-2 दिवसात सारे रिपोर्ट येऊन दोषींवर कारवाईचं आश्वासन दिले।